जयराम हॉस्पिटलमध्ये 52 महिला डॉक्टर व परिचारिकांचा सन्मान। बातमी नाशिक येथून। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्री साई बहुउद्देशीय संस्था नाशिक आणि शिवसेना शिंदे गट यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कृतज्ञतेचा सोहळा पार पडला। संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा प्रमुख सौ संगीता अरुण पाटील यांच्या पुढाकाराने जयराम हॉस्पिटल येथील 52 महिला डॉक्टर आणि नर्स यांचा विशेष सन्मान करण्यात आला। मान्यवरांची उपस्थिती। या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर राजेंद्र कनोजिया, डॉक्टर मीना सिंघी कनोजिया आणि डॉक्टर सुनील जाधव उपस्थित होते। तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजी भोर, सागर भोजने, चंद्रकांत बोराडे, दत्तात्रय जाधव आणि युवती विधानसभा अध्यक्ष अर्चना भाबड यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। सेवेचा गौरव। आरोग्य क्षेत्रात अहोरात्र सेवा देणाऱ्या महिलांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले। या कार्यक्रमात प्रामुख्याने खालील डॉक्टरांसह एकूण 52 महिलांचा सन्मान करण्यात आला आहे। डॉक्टर सुनीता पैठणकर, डॉक्टर मेरी पोर्टल, डॉक्टर शीतल पुजारी, डॉक्टर काजल, डॉक्टर माधुरी तेलुरे, डॉक्टर श्रीसुंदर, सौ संगीता अरुण पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले की महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर असून आरोग्य सेवेतील त्यांचे योगदान अतुलनीय आहे। याच भावनेतून या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री साई बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी सातत्याने होतो। आज मला योग आला त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं प्रथम मी त्यांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो। सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या मोठ्या भगिनी आणि सर आणि मॅडम माझे जवळजवळ 40 वर्षापासून संबंध आहेत आणि त्यांचं मी खूप मनापासून या ठिकाणी धन्यवाद देखील करतो की नाशिक रोड परिसरामध्ये ज्या वेळेस या नाशिक रोड शहरामध्ये जेव्हा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी डॉक्टर होते, परंतु त्यामध्ये डॉक्टर कनोजिया सरांचं आणि मॅडमचं खूप मोठं योगदान या नाशिक रोडकरांसाठी लाभलेलं आहे। मी त्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद देखील करतो। त्याचप्रमाणे आमच्या अर्चना मॅडम, आमचे काळकर सर आणि उपस्थित सर्व या हॉस्पिटलच्या माध्यमातून जी रुग्णांना सेवा देतात त्या सर्व माझ्या भगिनींचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। खऱ्या अर्थाने आपल्याला माहीत असेल की महिला दिन आज या ठिकाणी जागतिक महिला दिन साजरा झाला। त्या निमित्तानं या ठिकाणी ताईंचा मला सकाळी फोन आला की भाऊ आपल्याला या ठिकाणी महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी दादांनी सांगितलं आणि तुम्ही यायचे। म्हटलं नक्की येतो। मला आनंद यासाठी होतो की आपण सातत्याने बघता या विश्वाची जननी म्हटल्यानंतर त्या महिलेचं नाव या ठिकाणी पुढे येतं आणि ती माझी महिला भगिनी, माझी आई असो, माझी बहीण असो, या सर्वांचं योगदान या विश्वासाठी या ठिकाणी ते खरोखर अभिनंदनीय असं आहे। निश्चित या महिला भगिनीच्या हातून देशामध्ये, राज्यामध्ये, आपल्या प्रभागामध्ये, गावामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी जे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी साजरे होत असताना त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं असतं। मग डॉक्टर व्यवसाय असेल, वकील व्यवसाय असेल, असे जेवढे पण आपल्या या दैनंदिन व्यवहारामध्ये जेवढे पण मॅडम जेवढे व्यवसाय आहे त्याच्यामध्ये आपल्या महिलांचं या ठिकाणी योगदान खूप महत्त्वाचं असतं। आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सांगेन की आमच्या मोठ्या भगिनी संगीताताई यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी जो गौरव केला जातो, सातत्याने मी त्यांना आणखी सांगेल की इथून पुढच्या काळामध्ये आपण आणखी मोठ्या प्रमाणामध्ये याचं या ठिकाणी नियोजन करा। निश्चितपणे शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला जी काही या ठिकाणी मदत लागेल ती निश्चित आम्ही या ठिकाणी आमचे वरिष्ठ पदाधिकारी या ठिकाणी आमचे खासदार असतील किंवा आमचे महापौर असतील, उपमहापौर यांच्या माध्यमातून निश्चित आपल्याला जी काही लागेल ती मदत मी करेन। आणि आपल्याला येणाऱ्या भावी काळामध्ये आपल्या या महिला वर्गासाठी जे काही करणं शक्य असेल पण त्यासाठी आपण पुढाकार निश्चितपणे घ्याल असं मी आपल्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपल्या हातून समाजाची, देशाची, आई वडिलांची, सर्वांची सेवा घडो अशा आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो। या ठिकाणी धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि शिवसेना जिल्हा प्रमुख आणि आपल्यातले सगळेच मला बरेच ओळखतात त्यामुळे मी जास्त काही आपले माझ्याबद्दल बोलणार नाही। संस्थेबद्दल आपल्याला काही माहिती आहेच। आम्ही अनेक वर्षापासून संस्थेच्या माध्यमातून चांगले काम करत असतो। सरांच्या माध्यमातून आम्ही अपंगांचे बरेच शिबिर वगैरे घेऊन, जळगाव असेल अनेक ठिकाणी असे शिबिर घेऊन त्या लोकांना आम्ही ज्यांना हातपाय नसेल त्यांना हातपाय सरांनी फ्रीमध्ये सगळं त्यांना दिलं। आणि असे काही पेशंट येतात त्यांना सुद्धा सर फ्रीमध्ये तपासणी करतात। म्हणजे या जयराम हॉस्पिटलचे आम्हाला खूप सहकार्य लाभते। नेहमीच आम्हाला सर त्यांच्या आशीर्वाद रूपी आम्हाला खूप सहकार्य करतात। तशात मॅडम सुद्धा त्या स्त्रीरोग तज्ञ आहेत त्यामुळे त्यांचे आम्हाला खूप सहकार्य होतं। आणि आमचे जाधव सर सुद्धा इथले
व्यवस्थापक असल्यामुळे तेही चांगलं आम्हाला सहकार्य करतात. आमचे राजभाऊ आहेत, त्यामुळे आमच्या मेरी मॅडम असतील आणि सर्वच माझ्या महिला भगिनी. आणि आज व्यासपीठावर उपस्थित आपले शिवाजी बोल सर आहेत, आमचे उपजिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे, आपल्या सिंधी मॅडम, आमच्या अर्चनाताई जाधव सर, सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि आपल्या सर्वांचे सुद्धा. आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण खूप लेट कार्यक्रम घेतोय, त्याबद्दल क्षमस्व, पण मला वाटलं की आपण हा कार्यक्रम घ्यायचा आहे म्हणून मी आज तो कार्यक्रम घेते. आपल्या जागतिक महिला दिनानिमित्त आपण जो कार्यक्रम घेतो तो कशासाठी, की आपल्या महिलांना आपल्यासाठी वेळ नसतो म्हणून आपल्याला हा एक दिवस दिलेला आहे की तो महिला दिन, का आपल्यासाठी आपल्याला वेळ मिळावा. आपण चूल मूल सांभाळून जर एवढं चांगलं कार्य करताय तर ते खूप चांगलं आणि खूप उल्लेखनीय आहे. आणि मला माहिती आहे आपल्याबद्दल, आपण जे कार्य करतो ते खूप मोठं आहे, कारण की डॉक्टर जरी आहेत पण डॉक्टरांपेक्षा आपल्याला 5-5, 10-10 मिनिटाला पेशंटला बघावं लागतं आणि ते तुम्हीच सर्व मॅनेज करतात, त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. म्हणूनच तुमचा आज मी सन्मान करणार आहे. त्यासाठी आपले शिवाजी दादा बोर पण आहेत आणि मॅडम पण आहेत आपल्या, त्यांच्या हातून आपला सत्कार होणार आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे अभिनंदन आणि धन्यवाद. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तात्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच संपर्क करा DJ महाराष्ट्र न्यूज चांदवड. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क करा. मोबाईल नंबर 98 22 49 99 40, मोबाईल नंबर 89 83 150 460. मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड.